कर्णाच्या तुटलेल्या कानांच्या पाळ्यावरून वाहणारे घामाचे ओघळ अंगावरच्या जखमातून वाहणाऱ्या रक्तात मिसळत होते. रथातून ओघळ कुरुक्षेत्रावर टपटप विरत होते. बाणफेक करताना मस्तकावर दाटलेले घामाचे बिंदू निपटताना सुद्धा शल्याला पटत नव्हतं की तो सर्वश्रेष्ठ क्षत्रिय आहे. तो त्याला सूतपुत्र सूतपुत्र म्हणत चढाईची दिशा विचारित होता. सूर्य आकाशात जसजसा वर चढत होता तसतसे कर्णाचे पृष्ठबाहू गतीने हलत होते. आता सूर्य ऐन माथ्यावर आला होता. एरवी हालू देणाऱ्या योद्ध्याच्या पडछाया आता त्यांच्याच तळपायाखाली आल्या. जखमी होऊन पडलेले घायाळ सैनिक उन्हाची तिरीप सहावत नसल्यामुळे अर्धवट चुराडा झालेल्या रथांखाली आश्रयासाठी रखडत रखडत जाऊ लागले. रक्तमांसांच्या रटरटलेल्या चिखलात पडलेल्या घोड्यांच्या शेपट्या, हत्तीच्या तुटक्या सोंडा, योद्ध्यांचे हातपाय वळवळून जीवाची आसक्ती किती चिवट असते हे दाखवू लागले. आतापर्यंत कर्णाने पांडव सेनेची महान हानी केली होती. शुद्धीवर आलेल्या वृषसेनाला घेऊन दुःशासन पुन्हा कौरव सैन्याच्या खवळलेल्या महासागरात पाणलोटासारखा घुसला. येऊ नये तिथे नेमका दुर्योधन, कर्ण, शकुनी यांच्याबरोबर भीम, नकुल, सहदेव व दृष्टिद्युम्न यांच्या संकुल युद्धाच्या जागीच आला. वाघासमोर पाणवठ्यावर जाणाऱ्या काळविटासारखा. त्याला समोर पाहताच विषारी भुजंगाला पाहून क्रोधानं अंगावरील केश पिस्कारून चित्कारत उंच उमाळी घेणाऱ्या मुंगुसासारखा भीम काखा फुगवून रथातच उंच उमाळी घेताना गगनभेदी स्वरात ओरडला. त्याची आरोळी इतकी भेदक कर्णकर्कश होती की क्षणभर काय झालं म्हणून सर्वच योद्ध्यांनी हातातील शस्त्र तशीच थांबवली. प्रत्यक्ष भीमाच्याच रथाचे सशक्त आणि घामात निथळणारे तांबडे घोडे त्या भयान आवाजानं घाबरून पाय मोडपून क्षणभर गपकन खालीच बसले. त्याचा सारथी विशोक खाली उतरला व त्यानं चाचकरून पुन्हा त्यांना कसंतरी उभं केलं. अगोदरच लाल असलेल्या भीमाचे डोळे मैरयक अमाय प्याल्यामुळे अधिकच गुंजलाल दिसत होते. तशात दुःशासन समोर पाहताच त्याच्या भिरभिरणाऱ्या रक्तामुळे तर ते भयानक लाल दिसू लागले. त्याच्या भरदार मिशांचे केस एकदम स्फुरून पावले. टपोऱ्या नाकाच्या गोल नाकपुड्या विस्फारल्या. कुंभासारख्या गोल गरगरीत मुखावर घामाचे थेंब तारारून दाटले. आपला विशाल जबडा ताणून तो चित्कारत होता, नीचा थांब. आपल्या अंगावर कर्ण, शकुनी, कृप, दृष्टिद्युम्न यांच्या रथातून आलेली विचित्र शस्त्र कुठंतरी मर्मस्थानावर बसतील याचं भानही न राहिलेल्या क्रुद्ध भीमाने विशोकाला दूर सारून आपल्या रथाचे वेग स्वतः आपल्या हातात घेतले. मध्ये येणाऱ्या आपल्या आणि कौरवांच्या सैनिकांना सरसहा आपल्या रथाखाली चिरडत त्यानं क्षणात दुःशासनाला गाठलं. मनातील सुडाची भावना अनावर झालेला तो वायुपुत्र आकाशवाऱ्यासारखा गदगदून विकटपणे मोठ्यानं हसला. त्याच्या त्या विकट हास्यानंच दुःशासन थिजून गेला. अंगावर कोसळणारा पर्वताचा कडा चुकवीत आला तर चुकवावा म्हणून आपल्याच घरट्यात अंग चोरणाऱ्या शेण पक्ष्यासारखा रथात अंग चोरू लागला. झंझावातापुढं कशीतरी तग धरून असलेल्या ढासळू पाहणाऱ्या बुरुजासारखा तो दिसत होता. द्यूतानंतरच्या वस्त्रहरणात रानघोड्यासारखा किंकाळणारा दुःशासन आता रानमांजरासारखा अंग चोरत होता. त्याच्या अंगावर शेतात घुसणाऱ्या वृषभासारख्या धावून जाणाऱ्या भीमाला रोधण्याचं सामर्थ्य भोवतीच्या कुठल्याही कौरव योद्ध्यात नव्हतं. भीमाच्या सर्वांगाचा आता वादळी वारा झाला होता. मृत्यूलाही थरकापायला लावील अशी दुःशासना नीच अशी कर्कश आरोळी ठोकीत तो दुःशासनाच्या रथाला सरळ भिडला. रथाच्या भक्कम दंडाला धरून खाली उतरायला तयार नसलेल्या दुःशासनाला त्याच्या रथात चढून भीमानं बळानं खाली खेचलं. गवताच्या गंजीतून पेंडिका खेचावी तसं दुःशासनानं द्रौपदीला सर्व राजस्त्रियांसमक्ष राजसभेत खेचलं होतं. आता सर्व कौरव योद्ध्यांसमक्ष महासामर्थ्यशाली भीमानं त्याला भरल्या पिकात तोंड खुपसणाऱ्या खोंडाला दक्ष शेतकऱ्यानं गटबंधाला धरून बांधाबाहेर खेचावं तसं रथातून खाली खेचलं.
त्याची रथातून घरंगळलेली गदा धुंद भीमाने लाथेनेच उडवून त्याच्या अंगावर फेकली. धडपडणाऱ्या दुःशासनानं कशी तरी ती पेलली. सर्वांच्या अंगावर शहारे आणणारे त्यांचं तुमुल गदायुद्ध जुंपलं. ठण ठण एकमेकावर आदळणाऱ्या त्यांच्या गदामधून अग्नीच्या ठिणग्या उडू लागल्या. एकमेकांचा प्राणघातक मर्मवेध घेणाऱ्या त्यांच्या क्रुद्ध डोळ्यातून क्रोधाग्नीच्या ठिणग्यात वर्षू लागल्या. मर्मस्थानाचा वेध घेणाऱ्या ते एकमेकावर डोळे रोखून क्षणभर थांबून शक्य त्या सावधपणे एक पाऊल उचलत संधी मिळताच ठण ठण अशा भक्कम प्रहारांच्या विजा एकमेकावर कोसळू लागले. प्रथम दुःशासन आक्रमक वाटला. चित्त्यासारखे पाय रोवून तो अचूक झेप घेण्याचा प्रयत्न करीत होता. पण एरवी बोजड दिसणारा भीम गदायुद्धात गदेच्या आवाजानं वायुलहरीपेक्षा चपळ होतो हे त्याला माहीत नव्हतं. अर्धा एक घटका त्यानं एकमेकांशिवाय कुरुक्षेत्रावरच्या इतर लाखो योद्ध्यांचं भानच नव्हतं. शेवटी भीमानं एका भक्कम प्रहारानं त्याला खाली पाडलं. सावरीचा काटेरी वृक्ष वादळात उन्मळून पडावा तसा तो अविचारी दिप्पाळ दुःशासन खाली कोसळला. भीमानं हातातील गदा फेकून दिली. त्या वायुपुत्रानं चपळाईने पुढं धावत गरजत त्यानं गदा पेललेला त्याचा उजवा हात आपल्या दोन्ही हातांच्या भक्कम पकडीत पकडला. हत्तीच्या पायासारखा आपल्या जडशीळ अशा उजव्या पाय त्यानं दुःशासनाच्या उजव्या स्नायूपुष्ट काखेवर दाबून ठेवला. त्यावेळेचा भीम म्हणजे तिसऱ्या लोकावर पाय देऊन तो झाकून टाकणाऱ्या वामनासारखा भयावह दिसत होता. दुःशासनाच्या हातातील गदा भयकेनं गळून पडली. 1-2 वेळा भीमानं दुःशासनाचा बाहुवेध घेण्यासाठी सांध्यातून खालोवर हलकेच हलवून पाहिलं. दुसऱ्या क्षणी पांचालीच्या पवित्र प्रावरणाला स्पर्श करणारा हा पापी बाहू मी मुळासकट उखडून हा असा आकाशात फेकून देतो आहे. जय अंबिके असं डोळे मिटून मोठ्यानं ओरडत त्या अचाट शक्तीच्या गदावीरानं दुःशासनाचा बाहू किरातनं रान पलांडूच्या भरगच्च गड्डा भूमीतून उपटून काढावा तसं एका दमदार झटक्यात खांद्याच्या सांध्यातून मुळासकट उखडून काढला. रक्ताच्या फवारत्या चिळकांड्या भीमाच्या अंगावर सपकारल्या. धुंदपणानं आकाशाकडं पाहत त्यानं तो विविध आभूषणांनी भूषविलेला निर्दय रक्तरंजित बाहू गरगर गोल फिरवून योद्धावर गदा फेकावी तसा दिशाहीन कुठंतरी दूर फेकून दिला. सर्व योद्ध्यांच्या अंगावर रोमांच तरारले. तेवढ्यानंही त्या भानरहित भीमाचं समाधान काही झालं नाही. दुःशासनाचीच हातातून निसटलेली गदा त्यानं उचलली. आपल्या डोक्याच्याही वर ती खूप उंचावून त्यानं तिचा एक भक्कम आघात विव्हळणाऱ्या दुःशासनाच्या उद्धत वक्षावर घालून एखाद्या मदमस्त हत्तीने पायाखाली मुंग्याचं वारूळ फोडून टाकावं तसं त्याची उन्मत्त वक्ष छिन्नविच्छिन्न करून टाकलं. गगनभेदी आर्त अंतिम चित्कार फोडून दुःशासन शांत झाला. रक्ताची कारंजी उफाळली. अश्रूंची तळी फुटली. रोमांचक चित्कार उमटले. हातातील गदा फेकून देऊन भीम गुडघे टेकून खाली बसला. या कोणात सामर्थ्य असेल तर या राणसावजाचं रक्त पिणाऱ्या पांडुपुत्र वनराजाला थोपवा. भोवती दूरवर उभ्या असलेल्या दुर्योधन, शकुनी, कृप, अश्वत्थामा आणि कर्ण या सर्व कौरव योद्ध्यांना उद्देशून तो भयानक ओरडला. त्याचे लाल डोळे त्याहून लाल क्रोधाग्नीचा पाऊस पाडत होते. तहानलेल्या वाघाने पाणवठ्यावर ओढ्यात तोंड खुपसावं तसं दुःशासनाच्या छातीतून वाहणाऱ्या रक्ताच्या पाटात आपलं वाघासारखं गोल गरगरीत तोंड खुपसून दुःशासनाचं उष्ण रक्त तो कंठाचं टपोर हाड मागंपुढं हलवीत मैरयक मद्याचे कुंभ प्यावेत तसं यथेच्छ घटाघट प्यायला. सर्वांच्या अंगावर काटाच काटा उभा राहिला. सर्वांनी डोळ्यावर हात ठेवले. कित्येक मूर्छित झाले. माझ्या हातातील नंदीघोषाचे वेग थोडेसुद्धा डगमगले नाहीत. मैरयकपेक्षाही दुःशासनाच्या रक्ताची नशा भीमाला अधिक चढली. आपले रक्तमय हात उंच नाचवीत तो समरांगणातून शिबिराच्या दिशेने पांचाली म्हणत ओरडत पळत सुटला. आज पहाटेच त्यानं आपल्या शिबिरात पांचालीला आणून ठेवलं होतं. आपली घोर प्रतिज्ञा पूर्ण करून तिचा काळा केशसांभार दुःशासनाच्या रक्तानं तो सावरणार होता.
वस्त्रहरणापासून मुक्त सोडलेले तिचे विपुल दाट केश सावरून तो आज स्वतः दंतवणी हाती घेऊन एवढ्या वर्षानंतर तिची केशभूषा करणार होता. भीम धुंद होऊन सम्रांगणातून बाहेर पळाला तसे अवतीभोवतीच्या युद्धांनी सुटकेचे निश्वास सोडले. आता युद्धभूमीवर काय आणि कसं घडेल ते सांगता येत नव्हतं. भय, क्रौर्य, शौर्य सर्व स्वैर भावनांचा विस्फोट केव्हा होईल ते सांगता येत नव्हतं. आता युद्धाच्या यज्ञकुंडाचं सर्वग्राही वणव्यात रूपांतर झालं होतं.